नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एकदा आणि त्याच या आपल्या चॅनलला. आज मी तुमच्यासोबत ही ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज ही जी डिझाईन बघणार आहे आपण, ही स्लीव्ज डिझाईन आहे. तर या डिझाईनसाठी मी कॅनव्हास कट करून घेतला आहे. जी कॅनव्हासची जी लांबी आहे ती 5 इंच आहे आणि जे बॉक्स आहे त्याला 2 ते 2.5 इंचापर्यंत तुम्ही बॉक्स ठेवू शकता. तर तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. तुम्हाला जर मोठा पाहिजे असेल तर तुम्ही मोठा ठेवू शकता. पण मला हे या साईजचे पाहिजे. 2-2 इंचाचे आहे हे लांबीला आणि रुंदीला. जो आपण कॅनव्हास कटिंग करून घेतलेला आहे तो आपल्याला आधी आपला जो कापड आहे त्याला पूर्ण शिवून घ्यायचा आहे. जो आकार कट केला आहे व्यवस्थित तो सरळ ठेवा आणि एक शिलाई करून घ्या पूर्ण चौकोनी कापडवर. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कॅनव्हास करून घ्या. शिलाई झाल्यानंतर आपल्याला आजूबाजूचा जो कापड आहे एक्स्ट्रा कापड तो कट करून घ्यायचा आहे. आता ही शिलाई करून झालेली आहे माझी. धागा कट करून घ्यायचा आहे. जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला पूर्ण कट करून घ्यावा लागेल. अर्धा इंच तुम्ही कापड ठेवू शकता, कारण की जर आपल्याला अर्धा इंच जो कापड आहे तो आपल्याला फोल्ड करायसाठी ठेवायचा आहे. जो आपण कापड शिल्लक ठेवलेला आहे त्याला आपल्याला चारही इकडून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. तुम्हाला बाहीची जेवढी लांबी हवी आहे तेवढे तुम्ही कट करून घ्या आणि अस्तर आणि जो मेन कापड आहे त्याला शिवून घ्या. आता जो स्क्वेअर आपण कापून घेतले आहे त्याला अगदी मधोमध एक लाईन पाडून घ्यायची आहे आपल्याला. चॉकच्या मदतीने लाईन पाडून घ्या आणि जी बाही आहे आपण जे शिवून ठेवलेली आहे त्याला पण एक सरळ लाईन पाडून घ्या. आणि कॅनव्हास कापून घेतलेला आहे तो आकार ठेवून आपण व्यवस्थित लाईनला लाईन मॅच झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. दोन्ही साईडला पिनअप करून घ्या. आता जो आपला अस्तरचा कापड आहे त्याला आपल्याला शिवून घ्यायचं आहे. कॅनव्हासवर शिलाई नाही आली पाहिजे. अस्तरच्या कापडावर कॅनव्हास पेपर ठेवून व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आतमधून. जी बाहीची जी डिझाईन आहे ती सरळच ठेवा. सरळ याच्यावर आपल्याला उलटा कॅनव्हासचं कापड ठेवायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे. कॉर्नरला शिलाई करून घ्यायची आहे आणि आतमधला एक्स्ट्रा कापड आपल्याला कापून घ्यायचं आहे. आता इथे माझा थोडा कॅमेरा खाली गेलेला आहे, व्यवस्थित आलेले नाही आहे शूटिंग. आता बघा मी हा कापड सगळं कट करून घेतलेला आहे. आता नेहमीप्रमाणे आपल्याला कॉर्नरला कट करून घ्यायचं आहे. कॉर्नर कट करताना आपली शिलाई कट नाही झाली पाहिजे एवढं लक्ष ठेवायचं आहे. कट करून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण कापड जो कॅनव्हासचा जो ती पट्टी आहे पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. व्यवस्थित आतमध्ये दाबा आणि जे कॉर्नर वगैरे आहे ते एखाद्या नोखील्या वस्तूने बाहेर काढा. त्यामुळे डिझाईन सुंदर दिसेल. आता बघा मी दोन्ही स्लीव्ज रेडी करून घेतलेले आहे. आता अशा प्रकारे हे बॉक्स दिसतील. खूप सुंदर दिसतात हे बॉक्स. हे अगदी स्क्वेअर नाही आहे, थोडेसे त्याला मी कर्व शेप दिलेला आहे. आता मधामध्ये मला मोतीची डिझाईन ॲड करायची आहे. त्यासाठी मी मधामधून थोडं अंतर ठेवलेलं आहे. डिझाईनवाले मोती आहे, तुम्ही अशा पद्धतीचे घ्या किंवा तुमच्याकडे जर साधे मोती असेल तर तेही चालेल. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते मी त्या पद्धतीने तुम्ही असे मोती लावून घ्या मधामध्ये. त्याने खूप सुंदर डिझाईन दिसेल ही. जर तुमच्याकडे मोती असेल तर मोती लावा, नसेल मोती तर तुम्ही इथे शो बटनसुद्धा लावू शकता. शो बटनसुद्धा सुंदर दिसतील. आता हे ज्या क्लायंटचं ब्लाऊज आहे त्यांना शो बटन नाही पाहिजे होते, मोतीची डिझाईन पाहिजे होती. त्या मोती पण खूप सुंदर दिसतात हे. अशा पद्धतीने लावून घ्या तुम्ही. व्हिडिओमध्ये दाखवते मी त्याप्रमाणे. तुमचं जेवढं अंतर असेल त्या पद्धतीने तुम्ही तेवढे लावा. आता माझ्या जे डिझाईन आहे याच्यामध्ये मला 3-3च लावायचे आहे. जर जास्त अंतर असेल तर तुम्ही 5 लावा, कमी असेल तर 3 लावले तरी चालेल. व्यवस्थित मोतीला गाठ पाडा जेणेकरून ते निघणार नाही. आता बघा व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने लावलेले आहे मी मोती आणि गाठ पाडून धागा कापून घ्यायचा आहे आपल्याला. गाठ पाडताना थोडं व्यवस्थित पाडा. कधी-कधी धाग्याची गाठ लवकर सुटून जाते, त्यासाठी व्यवस्थित गाठ पाडा. 1-2 पाडा, कारण की जर एकच गाठ पाडली तर ती लगेच निघून जाईल. अशा पद्धतीने आणि धागा कट करून घ्या. आणि एक मोती वर आणि एक खाली असा लावलेला आहे. आता बघा तुम्ही अशा पद्धतीने दिसेल ही डिझाईन. सुंदर दिसते ही स्लीव्ज डिझाईन. जर तुम्हाला कटमध्ये जर डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही अशी डिझाईन ट्राय करू शकता. मागच्या बाजूला याचा असा सुंदर असा डीप गोलगडा आहे. त्याला मी गोल्डन कलरची पायपिंग लावली आहे आणि दोरी लावलेली आहे. छान डीप गडा आहे हा. 11 ते 12 इंचापर्यंत डीप
ही स्लीव्हज डिझाइन खूप सुंदर दिसते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या काठापदराच्या साडीला असो या डिझायनर साडी असो. जर तुम्हाला आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढून तुमच्या टेलरला दाखवून तुम्ही अशा पद्धतीची स्लीव्हज डिझाइन शिवू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि कमेंट करून नक्की सांगा की माझी ब्लाऊज डिझाइन, स्लीव्हज डिझाइन तुम्हाला कशी वाटते ती. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद.